स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। सहभोजन ग्रुपतर्फे आम्ही शब्दामध्ये सरांना शुभेच्छा देत आहोत। नाती बनतात आपलेपणानं, परस्पर सहकार्यानं, सुखदुःख वाटल्यानं। असंच एक नातं आमच्या दादांचं, आपुलकीचं, मायेचं, जिव्हाळ्याचं। आमचे दादा सर्वांना सहकार्य करणारे, स्वतः आणून खायला घालणारे, चांगल्या कार्याचे कौतुक करणारे, खटकलं तर ताबडतोब टोकणारे, सर्वांना मदत करणारे, मदतीचा हात सदैव पुढे करणारे। आमचे दादा कोणत्याही कामात पुढाकार घेणारे, दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणारे, दुःखात संकटात आम्हाला धीर देणारे, आमच्या पाठीशी भक्कम उभे राहणारे, चूक झाल्यास समजून सांगणारे। दादा, तुम्ही आज सेवानिवृत्त होताय, नवीन क्षेत्र तुम्हाला खुणावतंय, पण सेवानिवृत्ती हे तर मध्यंतर। तुम्ही कार्य करत राहा निरंतर। तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा। आणि शुभेच्छुक आहेत सहभोजन ग्रुप बांठिया विद्यालय नवीन पनवेल। आपल्या हस्ते हरिभक्त परायण नाम्य महाराज यांचं आपण स्वागत करावं। अवघाच्या संसारात सुखाचा करीनं आनंदाने भरीनं असे संतांनी म्हटलंय। प्रपंचातून परमार्थ साधता येतो ही संतांची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणून अनेकांना परमार्थाकडे वळवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचे व भक्तिमार्ग हाच ईश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग आहे हे संतांनी सांगितले। आणि तेच कार्य या मंचावर त्यांचं स्वागत होत आहे। स्वागताचा स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद महाराज। यानंतर संचालक सुधागड एज्युकेशन सोसायटी तसेच प्राचार्य कळंबोली माध्यमिक विद्यालय यांचा सत्कार माळी सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। संचालक पालवे सर यांचं सत्कार या ठिकाणी प्राचार्य माळी सर यांच्या हस्ते झालेलं आहे। सासरे तसेच मॅडमचे वडील यांचा सत्कार JK युनिव्हर्सिटी यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। तसेच उपप्राचार्य ज्युनियर कॉलेज पनवेल यांचा सत्कार कुमार सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। तसेच कळंबोली विद्यालयाचे अधीक्षक
आपल्या विद्यालयातील शिक्षिका आपण गाणी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर चेहरा दिसेल. संगीताताई ठाकूर या सरांच्या बहिणी चिवे नागपूररावबाई चिवे यांच्या माजी सरपंच यांचा सुद्धा सत्कार आपण काही नाटकाने करावा असं मी त्यांना विनंती करतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रशांत शांताराम लाड साहेब इथे उपस्थित आहेत. ते ससर सरांचे स्नेही आहेत. लय भारी आदिवासी विकास संस्थेचे संस्थापक आहेत. ते पत्रकार आहेत. सुधागड तालुक्यातील लोकांच्या सक्रिय कार्य करणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी तसेच कृष्णा फार्मचे ते मालक आहेत. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे. निर्मले सरांच्या हस्ते लाड साहेबांचं स्वागत होत आहे. धन्यवाद साहेब आमच्या स्वागताचा स्वीकार केल्याबद्दल. हनुमंत लक्ष्मण ससर सर यांचं इथे स्वागत आणि सत्कार होत आहे. तसंच त्यांच्याचे सौभाग्यवती शर्मिला हनुमंत ससर याही इथे उपस्थित आहेत. त्यांची अपर्णा पाटील मॅडम उभी होत आहे.
वैन्य वारकरी आहेत. विठ्ठल भक्तीचा त्यांना तसं पाहिलं तर जन्मापासूनच त्यांची ओढा विठ्ठल भक्तीकडे आहे आणि ससर सरांचं पण आता भक्ती मार्गाकडे ओढा आहे. भक्ती मार्गाकडे बुद्धी व्हावी, परमात्मा बुद्धी व्हावी आमची अपेक्षा आहे. म्हणूनच एक भेटवस्तू त्यांना देत आहोत. एक विठ्ठल आणि रखुमाई समोर तुम्ही आहात असे प्रतीक लक्षात घेऊन आम्ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती तुम्हाला देत आहोत. त्याचा स्वीकार करावा. तसेच पनवेल तालुका सुधागड एज्युकेशन सोसायटी कर्मचारी अंतर्गत पतपेढीची सदस्य संचालक आहे आणि पतपेढीकडून त्यांना भेटवस्तू दिली जात आहे. त्यांचा सन्मान होत आहे. मी संचालक अध्यक्ष श्री तिरमले सर यांना विनंती करेन की आपण सरांचा तसेच मोहिते सरांनाही विनंती आहे की आपण दोघांनीही सरांचा भेटवस्तू देऊन सत्कार करावा. सहभोजन ग्रुपतर्फे विठ्ठल रखुमाईची मूर्ती सरांना भेट म्हणून दिलेली आहे. अध्यात्माकडे सरांचा ओढा आहे. अध्यात्मात त्यांची बुद्धी व्हावी हीच अपेक्षा आम्ही त्यामागे ठेवलेली आहे. सर पतपेढीकडून सरांचा सत्कार होत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते विलास भगत जे ससर सरांचे मित्र आहेत तेही सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करीत आहेत. नातेवाईकांना प्रत्येकाला स्टेजवर जाऊन सरांचा सत्कार करण्याची इच्छा आहे. पण त्यांना विनंती आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला योग्य तो पुरेपूर वेळ दिला जाईल आणि त्यावेळेला तुम्ही ते त्यांचं स्वागत करायचं आहे. A.J. महाजन सर आमचे ज्येष्ठ बंधू नाशिकवरून खास ससर सरांच्या या तेही सरांना भेट वस्तू देऊ इच्छितात. त्याचाही ससर सरांना स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे. आपल्या माणसाविषयी बोलायला आवडत असतं पण वेळेचं भान ठेवून प्रत्येकाला 2-2 मिनिटं आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व माझ्या बाबाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वजण आणि आजचे उत्सवमूर्ती माझे बाबा या सर्वांनी मला माझ्या बाबांबद्दल गर्व व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार. बाबांबद्दल काय बोलणार. बाबा जे न सांगता प्रेम करतात, न सांगता कष्ट करतात, न दाखवता आधार देतात ते बाबा असतात. माझे बाबा आज 28 वर्ष त्यांची सेवा पूर्ण करून निवृत्त होत आहे. 2001 16 एप्रिलला बाबांनी त्यांचा पंढरपुरात मला पहिल्यांदा धरला आणि तेव्हापासून ते जे माझं सांभाळ करतात ते अजून येतात. बाबांबद्दल सांगायचं झालं तर मी लहानपणापासून त्यांची शिस्त, सत्यप्रियता, त्यांचा कणखर स्वभाव, त्यांचा रांडेपणा, त्यांचा अपार कष्ट खूप पाहत आहे. त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व पाहून माझ्या मित्रमैत्रिणी मला नेहमी विचारते. त्यात अजूनही विचारतात की ते पोलीस आहेत का म्हणून. पण मी जेव्हा त्यांना सांगते की नाही ते शिक्षक आहेत तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटतं. पण याच भारदस्त शरीर आणि व्यक्तिमत्वामागे मायेचा पाझर असणाऱ्या मला इथे एक मुलगी म्हणून मी नेहमी अनुभवत आली. नेहमी काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे, काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. तर शरीराला आणि मनाला गंज लागतो असं त्यांचं ठाम मत आहे. म्हणून त्यांनी आयुष्यभर स्वतःला कामामध्ये गुंतवून घेतलं आणि खूप कष्ट केले. आणि आता सेवानिवृत्तीनंतरच्या काळामध्ये नंतर काय करणार असा प्रश्न त्यांना उद्भवणार नाही. कारण त्यानंतर पण ते कष्ट करत राहतील अशी सर्वांना खात्री आहे. पण तरी पण एक चिंता असते. तर बाबा तुम्हाला आजच्या दिवशी मी सांगू इच्छिते की सेवानिवृत्ती
आणि अनन्या नारायण मला तुमची मुलगी असलेला खूप अभिमान आहे आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग. स्टेजवरील सर्व मान्यवर, माझे बाबा आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज माझ्या बाबांचा कौतुक सोहळा पाहून मला फार आनंद झाला. आज माझ्या बाबांनी काहीतरी ग्रेट केलंय हे मात्र समजलं, कारण आहेच माझा बाबा ग्रेट आणि डॅशनर. मला सेवानिवृत्ती म्हणजे हे काय कळतच नव्हतं, म्हणून मी आईला विचारलं तर ती म्हणाली, सेवानिवृत्ती म्हणजे दुसऱ्यासाठी काम करणे सोडून स्वतःसाठी जगणे सुरू करणे आणि आनंदी राहणे. या निमित्ताने बाबांना एवढंच सांगते की आता नको घड्या आणि नको कामाचा ताण, आता नको घड्या आणि नको कामाचा ताण, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य बाबा तुम्ही जगा एकदम जगा. सन्माननीय व्यासपीठ, आजचे सत्कारमूर्ती म्हणजे मनपती सर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सगळे अध्यक्ष निमंत्रित. मॅडमनी माझी ओळख करून दिलीच आहे सरांची अर्धांगिनी म्हणून, पण आज मी तुम्हाला माहिती आहे की अर्धांगिनी म्हटले की वेगळ्या पारंपरिक पद्धतीने स्वतःची ओळख करून द्यायची असते, तर त्या पद्धतीने सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. आयुष्याच्या सहप्रवासात संकटे वादळे आले किती गेले किती, आयुष्याच्या सहप्रवासात संकटे वादळे आले किती गेले किती, परंतु नावले धैर्याने नाही डगमगले जे, ते हनुमान ससर आहे माझे पती. अभिमानाने सांगताना हनुमान ससर आहे माझे पती.
धन्यवाद. इथे मला निमंत्रण दिल्याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. सरांच्या बाबतीत बोलायला वेळ मी कमी घेतो. बाकी सरांनी बोलायचं, मला जास्त बोलायची सोय. कीर्तनकार असल्याने जास्त बोलायची सोय. असो, सरांचे काही गुण सांगतो. तुम्ही सर्वांनी त्यांची स्तुती चांगली केली आहे. एक उत्तम जावई मार्ग आहे. उत्तम जावई म्हणजे जावई नेहमी सासू सासऱ्यांकडून अपेक्षा करतो, पण सरांनी आमच्याकडून कधी अपेक्षा केली, कसलीच अपेक्षा केली नाही. दुसरी गोष्ट, आम्ही त्यांना काहीच दिलं नाही. आताही तुमच्यासमोर प्राधान्याने आम्ही सांगतो की जावई म्हणून ते द्यावं लागतं जावयाला, त्यापैकी काही त्यांना आतापर्यंत दिलेले नाही. उलट मी परमार्थिक क्षेत्रात असल्यापासून त्यांनी उलट मला परमार्थिक क्षेत्रामध्ये जास्त मदत करून मी जावयाला डोक्यावर घ्यायला पाहिजे, पण जावयाने मला डोक्यावर घेतलं. असा उलटा प्रवास आमचा आहे. आज गेली अनेक वर्ष मी वार्ता शिक्षण संस्था चालवतो, दिल्ल्यात चालवतो. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी भर करून दर वर्षात 4-4 महिन्यात ते अन्नदान, आर्थिक मदत उलट मला करत आहे. म्हणजे उत्तम जावया मला मिळाला हा पहिला गुण. दुसरा गुण आहे, सरांच्याकडे गुण मिळाला की निवड करण्याची पद्धत. मला अशी तुम्ही वर्णन केलं की त्याची निवड कशा पद्धतीने असते. पण एक निवड त्याची 100% सक्सेस नाही, 101% सक्सेस ठरली. एक, जेव्हा आमच्या मुलीचं लग्न ठरवण्याची वेळ आली, माझ्या वडिलांनी देवशिंदेने मला सांगितलं, तो मुलगा आहे, शिक्षकी पेशंट आहे, आपल्या मुलीला तसाच मुलगा पाहिजे, ते बघायला येतात. मी नाव विचारलं, गाव विचारलं, माहिती काढली. म्हणून मुलगा तर चांगला आहे, पण अडचण आपल्या मुलीला पसंत केली पाहिजे ना. आता तुम्हाला जशी आमची शर्मिला दिसते तशी शर्मिला तेव्हा नव्हती. आता इतपट वेगानं मुली झालेली आहे. म्हणजे त्यावेळेस ते कशी होते त्याचा अंदाज करा. एक वजन 35 किलो, म्हणजे आताच्या पेक्षा 5 पटीनं कमी शरीर. त्याच्यामुळे दिसायला कशी तरी त्याच्यात काळी आणि कोणत्या मुलाला काळी मिळतो हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या मुलीला हा मुलगा पसंत करेल का, पहिला प्रश्न आहे. तिसरी गोष्ट, आम्हाला अडचण होती. मी मेवणीशी चर्चा केली. अडचण म्हणजे ससर सुद्धा हिंदू मराठा आहे, आम्ही हिंदू मराठा आहे, पण मराठा ह्याच्यामध्ये भरपूर मोड जाते. त्यापैकी मी शांतपणे मराठा आणि ते कोणती मराठा, राम मराठा, देशमुख मराठा, क्षत्रिय मराठा, एवढ्या जाती या कोकणामध्ये मराठा होते. एवढी व्यवहार आहे पण पेटी व्यवहार नाही. आता संपलेले तो हसू होते, पण त्या काळात ती कठीण परिस्थिती होती. म्हणून पहिल्यांदा सरांना आपली कास्ट सांगावं. आपण सर्टिफिकेट मराठा असावं तरी आपल्याला कोणत्याही पद्धतीची सवलत नाही. ओबीसी मध्ये आपण मोडत नाही. तर आपल्या मुलीला आणि आपलं हे पसंत करते काय, पण आपल्याला मी प्रत्यक्ष सरांना विचारतो. सुधारणा आणि खालापूरमध्ये जरा मराठ्यांच्या जाती वेगळी ती काय अडचण आहे का तुमची सर? कसली अडचण, मला काही जातीवाद वगैरे भेद मला काही माहीत नाही. मी या बाबतीमध्ये फार आनंद आहे. आमचं 50% टेन्शन कमी झालं. आता दुसरं टेन्शन होतं, ही मुलगी काळी आहे, दिसायला एवढी चांगली आहे, किडकिडीत आहे, पसंत कशी करते, पण त्यांची निवड योग्य ठरली. म्हणजे त्यांनी कसलाही विचार न करता, सुंदरता न पाहता, शरीर न पाहता आत्ता गुण पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो छोटीशी, वारकरी संप्रदायातली. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.